नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। कुटुंबातील सदस्यांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुण व्यक्तीचा दुर्वेस जवळील वैतरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना शुक्रवारी दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। चेतक उर्फ नंदू उपाध्याय, वय वर्ष 35 असे या मृत व्यक्तीचे नाव आहे। चेतक उपाध्याय हा यूपीचा असून तो आपल्या पत्नीसोबत टाकवाड येथे 2.5 वर्षापासून राहत होता। चेतक हा ट्रक चालक होता। तर या दाम्पत्याच्या लग्नाला अवघे 2.5 वर्ष झाली आहे। मात्र चेतक याच्या अशा अचानकच जाण्याने त्याच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर परिसरातच राहणाऱ्या त्याच्या कुटुंबियातील सदस्यांमध्ये दुःखाचे सावट पसरले। मिळालेल्या माहितीनुसार काल शुक्रवारी चेतक उर्फ नंदू हा आपल्या कुटुंबियातील व्यक्तींसोबत सायलेंट रिसॉर्ट येथे फिरण्यासाठी गेला होता। मात्र रिसॉर्ट बंद असल्याने त्यांनी दुर्वेस जवळील वैतरणा नदीत आंघोळ करण्याचा बेत केला आणि चेतक व त्याच्या कुटुंबियातील इतर सदस्य असे एकूण 5 जण दुपारी नदीत आंघोळीसाठी उतरले। काही वेळाने सर्व नदी पात्रातून वर आले। मात्र या दरम्यान चेतक म्हणजेच नंदू हा दिसलाच नाही। बराच वेळ झाला तो दिसलाच नाही। त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या परिवारातील मित्रमंडळींना समजलं की चेतक हा पाण्याच्या वर आलाच नाही। तेव्हा त्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली। तर फिरण्यासाठी आलेला हा व्यक्ती बुडाल्याचे कळताच मस्ताननाका परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। मात्र या दरम्यान या घटनेची माहिती मनोर पोलिसांना मिळाली। पोलिसांनी घटनास्थळ गाठले तर मस्ताननाका टाकवाड येथील 2 तरुण मुलांनी 4:30 वाजण्याच्या दरम्यान चेतकला बाहेर काढले। मात्र चेतकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। तर रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी त्याचा मृतदेह मनोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला। या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहे। तर आज शनिवार 6 एप्रिल रोजी सकाळी चेतक उर्फ नंदूवर टाकवाड येथे अंतिम संस्कार करण्यात आले। चेतक हा अगदी मनमिळाऊ आणि सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणारा स्वभावाचा होता। अगदी कमी वयापासूनच तो मस्ताननाका येथे त्याच्या कुटुंबियातील सदस्यांसोबत राहत होता आणि आताच यूपी येथे गावात त्याचे लग्न झाल्यानंतर 2.5 वर्षापासून तो मस्ताननाका टाकवाड येथे त्याची पत्नी रूपासोबत आनंदाने राहत होता। मात्र नवीनच लग्नाचा सुखाचा संसार चालवत असताना नियतीला काही औरच मंजूर होते। ऐन तारुण्यात असे त्याचे दुःखद निधन झाल्याने त्याच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे।